हाय फ्रेंड्स, बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे सर्व प्रकारचे सेंटेन्सेस आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत। 100 दिवसांचा इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस कोर्स आहे। आतापर्यंत 90 व्हिडिओज जे आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत। बघा पहिले सेंटेन्स तुमच्या समोर आहे। टॉमला मेरी काय बोलत आहे हे समजत नव्हते। टॉम couldn't understand what Mary was saying. टॉमला मेरी काय बोलत आहे हे समजत नव्हते। टॉम couldn't understand what Mary was saying. तो आमच्यात सामील होईल हे आम्ही गृहीत धरले। We took it for granted that he would join us. तो आमच्यात सामील होईल हे आम्ही गृहीत धरले। We took it for granted that he would join us. या आणि त्यामध्ये काय फरक आहे? What is the difference between this and that? या आणि त्यामध्ये काय फरक आहे? What is the difference between this and that? उद्या यावेळी तुम्ही काय करणार आहात? What will you be doing at this time tomorrow? उद्या यावेळी तुम्ही काय करणार आहात? What will you be doing at this time tomorrow? जो शर्यत जिंकेल त्याला बक्षीस मिळेल। Whoever wins the race will receive the prize. जो शर्यत जिंकेल त्याला बक्षीस मिळेल। Whoever wins the race will receive the prize. मला जे आवडते ते तुम्ही खरेदी करू शकता पण दोन्ही नाही। You can buy whichever you like but not both. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खरेदी करू शकता पण दोन्ही नाही। You can buy whichever you like but not both. काम संपताच तो घरी गेला। As soon as he finished his work, he went home. काम संपताच तो घरी गेला। As soon as he finished his work, he went home. या पावसात बाहेर जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। Going out in this rain is out of the question. या पावसात बाहेर जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। Going out in this rain is out of the question. तो असा माणूस नाही जो सहजासहजी देतो। He is not the sort of guy who gives in easily. तो असा माणूस नाही जो सहजासहजी देतो। He is not the sort of guy who gives in easily. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला। He took advantage of every opportunity he had. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला। He took advantage of every opportunity he had. कोणताही गैरसमज होऊ नये अशी माझी इच्छा आहे। I don't want there to be any misunderstanding. कोणताही गैरसमज होऊ नये अशी माझी इच्छा आहे। I don't want there to be any misunderstanding. काल माझ्या मोठ्या भावाशी भांडण झाले। I had a fight with my older brother yesterday. काल माझ्या मोठ्या भावाशी भांडण झाले। I had a fight with my older brother yesterday. मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा असंख्य वेळा प्रयत्न केला। I have tried innumerable times to contact him. मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा असंख्य वेळा प्रयत्न केला। I have tried innumerable times to contact him. मला आठवते की माझी आई मला वर्णमाला शिकवत होती। I remember my mother teaching me the alphabet. मला आठवते की माझी आई मला वर्णमाला शिकवत होती। I remember my mother teaching me the alphabet. त्याने मला दिलेले चित्र कुठे टांगायचे असा प्रश्न पडतो। I wonder where to hang the picture he gave me. त्याने मला दिलेले चित्र कुठे टांगायचे असा प्रश्न पडतो। I wonder where to hang the picture he gave me. मी विसरणार नाही म्हणून त्याचे नाव लिहून ठेवले। I wrote down his name so I wouldn't forget it. मी विसरणार नाही म्हणून त्याचे नाव लिहून ठेवले। I wrote down his name so I wouldn't forget it. हे पूर्ण करण्यासाठी मला उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे। I have been given until tomorrow to finish this. हे पूर्ण करण्यासाठी मला उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे। I have been given until tomorrow to finish this. माझे वडील हे माझे सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत। My father is my biggest source of inspiration.
माझे वडील हे माझे सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत. माय फादर इज माय बिगेस्ट सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. कृपया मला कोणताही प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका. प्लीज डोंट हेजिटेट टू आस्क मी एनी क्वेश्चन्स. कृपया मला कोणताही प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका. प्लीज डोंट हेजिटेट टू आस्क मी एनी क्वेश्चन्स. कृपया मला तुमचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक सांगा. प्लीज टेल मी युअर नेम अँड टेलिफोन नंबर. कृपया मला तुमचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक सांगा. प्लीज टेल मी युअर नेम अँड टेलिफोन नंबर. ती सध्या व्यस्त आहे आणि तुमच्याशी बोलू शकत नाही. शी इज बिझी ॲट प्रेझेंट अँड कांट स्पीक टू यू. ती सध्या व्यस्त आहे आणि तुमच्याशी बोलू शकत नाही. शी इज बिझी ॲट प्रेझेंट अँड कांट स्पीक टू यू. ती तिचे चित्र ज्याला पाहिजे असेल त्याला देईल. शी विल गिव्ह हर पिक्चर टू हुएव्हर वॉन्ट्स इट. ती तिचे चित्र ज्याला पाहिजे असेल त्याला देईल. शी विल गिव्ह हर पिक्चर टू हुएव्हर वॉन्ट्स इट. तुम्ही माझ्या कंजूस असल्याबद्दल जे बोललात ते परत घ्या. टेक बॅक व्हॉट यू सेड अबाउट मी बीइंग स्टिंजी. तुम्ही माझ्या कंजूस असल्याबद्दल जे बोललात ते परत घ्या. टेक बॅक व्हॉट यू सेड अबाउट मी बीइंग स्टिंजी. मेरी असू शकत नाही. ती आता हॉस्पिटलमध्ये आहे. दॅट कांट बी मेरी. शी इज इन द हॉस्पिटल नाव. ती मेरी असू शकत नाही. ती आता हॉस्पिटलमध्ये आहे. दॅट कांट बी मेरी. शी इज इन द हॉस्पिटल नाव.